मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी सगळ्यात सोपे कोणीही सोडू शकतं असे 7 व्हेरी आय-एम-पी टॉपिक्स M1 चे देणारे पॅटर्न 60-40 नुसार, जेणेकरून सामान्यातला सामान्य मुलगा कॅल्सी वापरून आणि 7च टॉपिक करून आरामात 2च दिवसात M1 क्लिअर करू शकतं, फक्त 2 दिवसामध्ये. येस, बघा आता पहिला आपला जो क्वेश्चन आहे तो MCQचा आहे. त्याला काही वेगळा अभ्यास करायचा नाही. सगळे PYQ मधले MCQ करा आणि थेरी परफेक्ट करा, MCQ सॉल्व्ह होऊन जातो. ओके, मेन येऊया आता क्वेश्चन नंबर 2 वर. याच्यात काय काय करायला पाहिजे? 2, 3 आणि 4. बघा, तुम्हाला इथे दिसत असेल, हे मी वरती घेऊन घेतो. बघा, क्वेश्चन नंबर 2 जो आहे याच्यामध्ये रोल्स थेरम, LMVT आणि CMVT हे तिघं आहेत. तिघं एक्झॅक्ट सेम आहे, काही फरक नाहीये. यस, हे तिघं वरचे 2-2, 4-4 प्रॉब्लेम जे आहेत ते करा आणि LMVT वर डेरिव्हेशन्स येतात. हार्डली तुम्हाला 3-1 तास लागतील. सो हा एक क्वेश्चन झाला आणि टेलर्स थेरम झाला. हे दोन सगळ्यात सोपे प्रश्न 5 अन् 5 आपले 10 मार्क इथे सिक्युअर झाले. ओके, आता क्वेश्चन नंबर 2 मध्ये म्हणजे क्वेश्चन नंबर 3 मध्ये हा युनिट 1 गेला, बरोबर. हा युनिट नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 त्याच्यामध्ये फक्त युलर्स थेरम एकदम सोपा आहे, तो करायचा. 5 मार्क कव्हर झाले 15 मार्क, बाकी सगळं सोडून द्या. आता युनिट नंबर 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 4 आला. त्याच्यामध्ये बघा, एकच टॉपिक करायचा आहे, एरर फंक्शन. त्याचे सगळे 7, 8, 10 एक उदाहरणं आहेत, सगळे सॉल्व्ह करून टाकायचे. झालं, किती झाले? 5 अन् 5 10 अन् 5 15 आणि हे 5 20 मार्क झाले, बरोबर. आता जेव्हा तुम्ही सेकंड क्वेश्चनला येतात, लक्ष द्या. आता हे झाले आपले 20 मार्क झाले. MCQचे 10 मार्क आहे, बरोबर, 30 मार्क. नेक्स्ट इकडे बघा. आता हा जो क्वेश्चन आहे यांच्यामध्ये आपल्याला खूप जास्त वेळ जातो, बरोबर. सो याच्यामध्ये काय काय करायचं तुम्हाला आयडियाज देऊन देतो. इथे आयगन आधी क्वेश्चन हा युनिट नंबर 4 आहे आणि हा युनिट नंबर 5 आहे. युनिट 4 मध्ये आयगन व्हॅल्यूचा प्रश्न करून घ्या. आयगन व्हॅल्यू झाला, बरोबर, म्हणजे मॉडल मॅट्रिक्स पण सोडवता येतो, कारण मॉडल मॅट्रिक्स आणि आयगन व्हॅल्यू मध्ये फक्त एक स्टेप एक्स्ट्रा आहे. आयगन व्हॅल्यूज इथे पण सोडवतो आपण, फक्त एक स्टेप ऍड करतो शेवट. म्हणजे हे दोन्ही एक्झॅक्ट सेम क्वेश्चन आहे. मॉडर्न मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच स्टेप ऍड होते, बाकी सगळं सेम आहे, बरोबर. म्हणजे हे दोन्ही आपण एकच टॉपिक धरूया, यांच्यात काही वेगळं नाहीये. येस, आता किती झाले? 5 टॉपिक झाले होते, हा 6वा टॉपिक. किती टॉपिक झाले आपले? 1 2 3 4 4 टॉपिक झाले. हे दोन्ही सेमच आहे, म्हणजे 5. आणि कॅली हॅमिल्टन हा झाला आपला 6वा टॉपिक. कॅली हॅमिल्टन पूर्ण आणि आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर सगळे कॅल्सीवरच सोडवायचे, मॅन्युअली करायचे नाही. मॅन्युअली केले की खूप वेळ जातो, कॅल्सीवर पटापट होता. कॅल्सीचे नंबर ऑफ ट्रिक मी आपल्या ऍप्लिकेशन मध्ये, कोर्समध्ये मी मराठीत शिकवलंय, त्या ट्रिक वापरा, आरामात सॉल्व्ह होतो फटाफट. ओके, बाकी भानगडीत पडायचं नाही. ते 4 हे दोन्ही सेमच आहे, म्हणजे 5 हा 6 आणि इकडे एकच ऑर्थोगोनल 7. 7 प्रश्न करायचे बस, आपलं आरामात स्कोरिंग. ओके, हे 5, हे 5 आणि हे 5. या पेजवर किती आले आपले? 15 मार्क. हे दोघं पण केले, हा ना सेमच आहे, तरी आपला कव्हर होऊन जातंय, बरोबर. आणि हे किती झाले? 20, 35 मार्क झाले इथे. यस, MCQचे 10 मार्क. थेरीमध्ये आले 7 प्रश्न, 7-5 35 मार्क. बघा, 7-5 35 मार्क कव्हर झाले. आणि MCQ जे आहे, MCQ मध्ये 10 आहे, बरोबर, 10 मार्क आहे. 10 पैकी ऍटलिस्ट आपल्याला 5-6 तर मार्क पडतील. झाले ना 41 मार्क आउट ऑफ 60, झाले ना पासिंग. 2 दिवसातच पास होतो आपण. यस, इथे 10 पैकी 10 पण पडतं मुलांना, सो 45 मार्क पण इथे कव्हर होऊ शकतात फक्त 2 दिवसात. परत किती टॉपिक दिले? 60 टॉपिक दिले. प्रत्येक टॉपिकला 2.5 ते 3 तास, म्हणजे 16 ते 20 तासात पूर्ण M1 क्लिअर होतो. आणि प्रत्येक टॉपिकवर किती उदाहरणं सोडवायची? 2.5 ते 3 तासात साधारणतः 6-7 उदाहरणं प्रत्येक टॉपिकवर सोडवायची. संपलं. बघा, इतकी सोपी स्ट्रॅटेजी मी दिली, फॉलो करा, आरामात स्कोरिंग होतं. पुन्हा रिवाइज करून देतो. लक्षात घ्या काय काय करायचं आपल्याला. युनिट 1 मध्ये रोल्स थेरम, CMVT आणि LMVT, CMVTचे डेरिव्हेशन पण आणि टेलर्स थेरम. युनिट 2 मध्ये युलर्स थेरम. युनिट 3 मध्ये एरर अँड अप्रॉक्सिमेशन. युनिट नंबर जो 4 आहे तिथे फक्त ऑर्थोगोनल, कारण इथे वर्षासरे सोपं आहे, लिनिअर इंडिपेंडंट, कन्सिस्टन्सी वगैरे, पण तिथे खूप वेळ जातो. मोठे मोठे गणित आहे, रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जमले पाहिजे, त्याच्यातच मुलं फसतात, रँक वगैरे काढायला फसतात. म्हणून मी ते कॅन्सल केलंय. सगळ्यात सोपं जे आहे ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, तो मी सांगितलाय, कारण मला माहिती आहे ते रो ट्रान्सफॉर्मेशन, कॉलम ट्रान्सफॉर्मेशन, रँक फाइंड करणं, ते 0-0 दाखवणं खूप अवघड आहे, खूप वेळ जातो.
त्यामुळे हेच परफेक्ट करा. आयगन व्हॅल्यू आणि मोडल मॅट्रिक्स दोघं सेमच आहे आणि सीएसटी हे सगळे कॅल्क्युलस सोडवायचे जे फटाफट सॉल्व्ह होता. क्लिअर? संपलं. एवढं केलं आपल्याला बरोबर 2 दिवसात आपला मोल्स आरामात स्कोरिंग होतो. आणि याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी 60-40च्या आपल्या पॅटर्नमध्ये 70 पैकी 70 कसे घ्यायचे ती पण व्हिडिओ मी दिलेली. सॉरी 60 पैकी 60 म्हणजे नवीन पॅटर्नमध्ये 60 पैकी 60, जुन्या पॅटर्नमध्ये 70 पैकी 70. सो सिलेबस सेमच आहे. सो 60 पैकी 60 कसे घ्यायचे ती पण व्हिडिओ ऑलरेडी दिली, ती रेफर करा. ज्याला आउट ऑफ घ्यायचे येस हार्डली 5-6 दिवसामध्ये आणि ज्याला आपल्याला हार्डली 2 दिवसामध्ये 45 एक मार्क पाडायचे त्यांनी ही व्हिडिओ फॉलो करायची. यस. सो बेस्ट ऑफ लक. आपला कोर्सेस आवडत असतील, कॅल्सी ट्रिक्स समजत असतील, आपल्या फ्रेंड्सलाही नक्की आपल्या कोर्स विषयी सजेस्ट करा. थँक यू.